नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरताना टेम्पो पकडला। 3 चोर मात्र अंधाराचा फायदा घेत जंगलात पळाले। अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे उत्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। मात्र सध्या याच महामार्गावर चोरांचा पण सुळसुळाट आहे। गुरुवार दिनांक 27 मार्चच्या रात्री 2च्या सुमारास कर्नाळा अभयारण्य येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्रे बॉक्स चोरताना व ते पळवून नेताना लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो जागरूक वाहन चालकांनी पकडला आहे। यावेळी झालेल्या झटापटीत मात्र सदर आरोपी जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळाले आहेत। सविस्तर घटना अशी की मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे माकड व इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत आणि त्या पत्र्यांमुळे अनेक प्राण्यांचे संरक्षणही होत आहे। मात्र गुरुवार दिनांक 27 मार्चच्या रात्री 2च्या सुमारास मुंबईहून पेणच्या दिशेने काही तरुण जात असताना MH46 BM 0474 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये सदर लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याने निदर्शनास आले। यावेळी सदर जागृत तरुण गाडी थांबवून पत्रे का चोरता हे विचारायला गेल्यावर आणि तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईलवरून संपर्क करत असताना झालेल्या झटापटीत टेम्पोमधील 3 जणांनी हाताला झटका देत व दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेने पसार झाले। त्यानंतर सदर तरुणांनी 100 नंबर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळाने निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो, चावी व मोबाईल रात्री 3:30 वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। चोरीतील 3 आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी भरलेला पत्र्यांनी हा टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे। सदर कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या शेकडो लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचे दिसत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पेण। हम